तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीमध्ये मोठं यश त्या मिळवताना दिसत आहेत. 2 लाखांचाही टप्पा त्यांनी पार केलाय. याचाच अर्थ आज खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलो आहे की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोरं जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं. आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात. तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनातनं घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलं. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू.